नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे. आतापर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये जे तांत्रिक प्रश्न आहेत, विविध सेक्शनवरचे जे बालविकास विभाग आहे, त्याचबरोबर महिला विभाग आहे, कायदे आहेत, योजना आहे, लसीकरण आहे, पोषण आहार आहे, या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न पाहिले होते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण हे सेक्शन आहे, तर यावर TCS जो पॅटर्न आहे, या पॅटर्ननुसार कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, तर या संदर्भात जे महत्त्वाचे संभावित प्रश्न आहेत मराठी व्याकरणावर आधारित, हे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, यामध्ये पाहू शकता, पाऊस सगळीकडे पडला बरं का? हा जो प्रश्न आहे पाहू शकता, यामध्ये अधोरेखित वाक्य आहे सगळीकडे. तर हे जे वाक्य आहे, या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पाहू शकता सगळीकडे म्हणजे यामध्ये जे आहे स्थळ दर्शवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ पाहू शकता, यामध्ये पाहू शकता पहिल्यांदा याचे क्रियाविशेषण आहे, क्रिया घडलेली आहे. सगळीकडे म्हणजे सगळीकडे स्थलवाचक आहे. याचा अर्थ तुम्ही पाहू शकता, यामध्ये 4 जे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार दर्शवण्यात आलेली आहेत. यामध्ये पहिला आहे कालवाचक आहे, म्हणजे काळ दर्शवला जातो. दुसरा आहे रीतिवाचक, म्हणजे रीत पद्धत दर्शवली जाते. तिसरा आहे स्थलवाचक, म्हणजे स्थळ दर्शवलं जातं. तर पाहू शकता सगळीकडे म्हणजेच कुठे, तर सगळीकडे हा स्थळ दर्शवण्यात आलेला आहे. यामध्ये चौथा पर्याय आहे, यामध्ये परिणामदर्शक, म्हणजे परिणामदर्शक असतं. तर यामध्ये पाहू शकता जो तिसरा पर्याय आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, हे बरोबर आहे, कारण यामध्ये सगळीकडे हे स्थळ दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. एकाने माणसे मोजून पाहिली, ती नऊस भरली, या वाक्याचे संयुक्त वाक्य करायचं आहे. आता ही 2-2 वेगवेगळी वाक्य आहेत. तुम्हाला याचं संयुक्त वाक्य बनवायचं आहे. तर कसं बनवू शकता? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत यामध्ये. तर यानुसार पाहू शकता पहिलं जे वाक्य आहे, यामध्ये तर आपण पण वापरण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता ती वापरण्यात आलेलं आहे. यामध्ये सुद्धा 9 माणसे भरल्यामुळेच वाक्य बदलण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता पहिल्या पर्यायामध्ये पण वापरून तुम्ही संयुक्त वाक्य बनवू शकता. म्हणजेच पहिला जो पर्याय आहे, एकाने माणसे मोजून पाहिली पण ती 9च भरली, हा जो पहिला पर्याय आहे यासाठीचा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक अ यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. आता जो शब्द देण्यात आलेला आहे, यामध्ये हा अशुद्ध शब्द आहे. शुद्ध शब्द यामध्ये ओळखायचा आहे. पाहू शकता जे पर्यायामध्ये वेलांटी आहे, उकार आहे, यावर आधारित प्रश्न आहे. व्याकरणासंदर्भातला शुद्ध शब्द ओळखू शकता. यामध्ये पाहू शकता कोणता शब्द बरोबर आहे, तुम्ही अंदाज लावू शकता यामध्ये. तर पहिला जो शब्द आहे पर्याय क्रमांक अ, हाच बरोबर आहे. पाहू शकता यामध्ये यामध्ये स्पष्ट समजून येतं कोणता शब्द बरोबर असेल. बलिष्ठ साठीचा, त्यामध्ये पाहू शकता ठ ष्ट साठीचा, तर पर्याय क्रमांक अ या साठीचं बरोबर आहे. चौथा प्रश्न पाहूयात. खालील वाक्यातील अवतरणातील उपयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. आता या अंडरलाईन केलेलं जे वाक्य आहे अवतरणामधील, या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. पाहू शकता वाक्य आहे, गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे. तर यामध्ये उभयान्वयी अव्यय जो आहे बाकी, या शब्दासाठीचा अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. पाहू शकता यामध्ये न्यूनबोधक उभयान्वयी अव्यय जे आहे हे वापरण्यात आलेलं आहे. बाकी या शब्दासाठीचं जो अव्ययाचा प्रकार आहे, न्यूनबोधक उभयान्वयी अव्यय यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. यानंतर बाकीचे पर्याय पाहू शकता. परिणामबोधक आहे, कारणदर्शक आहे उभयान्वयी अव्यय, आणि संकेत दर्शक आहे. यामध्ये संकेत दर्शवण्यात आलेला नाहीये, कारण सुद्धा दर्शवण्यात आलेलं नाहीये, कोणता परिणाम सुद्धा नाही. न्यूनत्वबोधक आहे, म्हणजेच उभयान्वयी अव्यय बाकी, पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. पाचवा प्रश्न आहे, पण, किंवा आणि या अव्ययाने जोडलेले वाक्य हे कशा पद्धतीचे असते? जेव्हा पण, किंवा आणि असे शब्द आपण वापरतो, तेव्हा ते वाक्य कशा पद्धतीचे असते? पाहू शकता 4 पर्याय आहेत. मिश्र वाक्य असते, केवल वाक्य असते, संयुक्त वाक्य असते आणि गौण वाक्य असते. तर पाहू शकता आपण पण, किंवा आणि यांनी 2 वाक्य जोडतो, याचा अर्थ ते संयुक्त वाक्य असतं. जोडलं गेलेलं वाक्य
संयुक्त वाक्य असतं. यानंतर पाहू शकता मिश्र वाक्य आहे, केवल वाक्य आहे. मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्य मिश्रित केली जातात. इथे वाक्य जोडलं जातं म्हणजे संयुक्त वाक्य. यासाठीचं बरोबर आहे पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. खालील शब्दसमूहासाठी समूहदर्शक असलेला पर्याय ओळखायचा आहे. आता दुर्वांची काय तर साधारण प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. पाहू शकता दुर्वांचीसाठी आपण जोडी वापरतो म्हणजे दुर्वांची जोडी हा बरोबर आहे. सिंपल प्रश्न आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक अ आहे. पाहू शकता यामध्ये दुसरं तुम्ही म्हणा गेला झुंड किंवा एखाद्या गोष्टीची यादी केली आहे सामानाची तर यादी म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने जोडी हे उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न पाहूयात. पुढील शब्दांसाठी अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. व्याकरणामधील अलंकार ओळखायचे आहेत. पाहू शकता दारात हत्ती झुलण्यासाठी अफाट लक्ष्मी. तर यामध्ये पाहू शकता कोणता शब्द येऊ शकतो अलंकारिक शब्द पुढे वापरला जाऊ शकतो. गौड गौडबंगाल आहे, धनवाण आहे, गर्भश्रीमंत आहे आणि गजांत लक्ष्मी. तर पाहू शकता हत्ती हा तो शब्द वापरण्यात आलेला आहे. यामुळेच अलंकारिक शब्द जो आहे यासाठीचा येईल गजांत लक्ष्मी. हा जो प्रश्न पर्याय आहे ड पर्याय यासाठीचा बरोबर उत्तर आहे. अलंकारिक शब्द वापरताना कोणतं जे आहे यामध्ये उदाहरण देण्यात आलेलं आहे त्या उदाहरणानुसार अलंकार शब्द यामध्ये वापरला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. 8वा प्रश्न आहे कागाळी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे. तर कागाळीचा शब्द आहे आपण पाहू शकता निंदा हा विरुद्धार्थ शब्द येऊ शकतो. मग आपण समानार्थी शब्द येऊ शकतो यासाठीचा. तर विरुद्धार्थी शब्द कोणता असू शकतो पाहू शकता कौतुक हा जो शब्द आहे कौतुक म्हणजे स्तुती करणे. कागाळी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे कौतुक हा शब्द बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 9वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी अरबी फारसी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द कोणता आहे. अरबी आणि फारसी उपसर्ग लावून तयार करण्यात आलेला शब्द. तर यासाठी तुम्हाला अरबी आणि फारसी शब्द आहेत हे शब्द तपासणे आवश्यक आहे, पाहणे आवश्यक आहे, अभ्यासणे आवश्यक आहे. तर पाहू शकता अरबी आणि फारसी उपसर्ग लागून या शब्दांमध्ये 4 शब्दांमध्ये जो तयार झालेला शब्द आहे तो आहे सरचिटणीस. हा तो शब्द आहे फारसी आणि अरबी उपसर्ग लावून तयार झालेला आहे सरचिटणीस हा शब्द बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहण्याआधी पाहूयात. DCC बँक भरती प्रक्रिया सध्या त्याची परीक्षा जी आहे घेतली जाणार आहे. 700 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आम्ही तयार केला आहे. हा प्रश्नसंच सोडवण्यासाठी तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाहू शकता 9 जो एक्झाम पॅटर्न आहे नवीन सुधारित अभ्यासक्रमावर आधारित हा जो प्रश्नपत्रिकेचा संच आहे तयार करण्यात आलेला आहे. 10 पूर्ण सराव परीक्षांचा सचना आहे तो तुम्ही विकत घेऊन त्या पद्धतीने तयारी करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर फ्री टेस्ट सुद्धा तिथे अवेलेबल आहेत, तुम्ही तयारी करू शकता. तर अशा पद्धतीने याबद्दलची DCC बँक भरतीसाठीची तयारी केली जाऊ शकते. यानंतर पाहूयात जी अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत मराठी ग्रामर आहे यावर आधारित प्रश्न क्रमांक 10वा आहे. निमंत्रण आले तर मी येईल. आता या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे. तर पाहू शकता निमंत्रण आले तर मी येईन. तर संकेतार्थी आहे, संकेत देण्यात आलेला आहे. पाहू शकता हे जे वाक्य आहे यामध्ये संकेतार्थी वाक्य आहे. क्रियापदाचा प्रकार आहे निमंत्रण आले तर मी येईन. संकेतार्थी वाक्य स्वार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी आणि आज्ञार्थी. आज्ञा दर्शवत असेल तर आज्ञार्थी असेल. त्यामध्ये पाहू शकता संकेतार्थी वाक्य आहे हे. मध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 11वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे. तर पाहू शकता कुत्रे हा अनेकवचनी आहे, लिंबे सुद्धा अनेकवचनी आहे, विटा सुद्धा अनेकवचनी आहे. म्हणजेच ओढा हे बरोबर उत्तर आहे. यासाठीचा जो एकवचनी शब्द आहे ओढा पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा. खालीलपैकी सामान्य नाम ओळखायचं आहे. पाहू शकता यामध्ये हिमालय हा जो शब्द आहे विशेष नाम येतो कारण पर्वताला नाव देण्यात आलेलं आहे. सह्याद्री सुद्धा विशेष नाम आहे. सातपुडा सुद्धा विशेष नाम आहे. म्हणजेच पर्वत हे सामान्य नाम आहे. प्रत्येक पर्वतासाठी एकच नाव असेल म्हणजेच पर्वत हे सामान्य नाव आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. 13वा प्रश्न आहे सदाचार या शब्दांचा संधी प्रकार कोणता आहे.
पाहू शकता सदाचारमध्ये संधी कोणती येते? 4 पर्याय. स्वरसंधी, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आणि यापैकी नाही. तर पाहू शकता सदाचारमध्ये व्यंजन संधी येते. तर संधींचे प्रकार आहेत, यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये तपासणं आवश्यक आहे. तर या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. आमच्या जे आहे नवीन जे एक्झाम पॅटर्न आहेत, या एक्झाम पॅटर्नमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न. आभाळात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. पाहू शकता क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? 4 पर्याय आहेत. सकर्मक आहे, अकर्मक, अनियमित आहे आणि संयुक्त. तर पाहू शकता यामध्ये आभाळात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद आहे यामध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 15वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आहे. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? आता यामध्ये क्रिया दर्शवणारे वाक्य शब्द म्हणजेच क्रियापद होय. तर पाहू शकता पुस्तक हे क्रिया दर्शवत नाहीये, हे विशेषण आहे. सुंदर सुद्धा विशेषण आहे. पोचणे हे क्रिया दर्शवत आहे पाहू शकता. आणि लवकर सुद्धा यामध्ये दाखवत आहे. तर यानुसार पोचणे हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे. हे क्रियापद आहे, क्रिया दर्शवणारा शब्द आहे. म्हणजेच बरोबर उत्तर क आहे. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न आहे. मंत्रालय हा जो शब्द आहे मंत्रालय याची फोड केल्यानंतर प्रचलित विग्रह कोणता असेल? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. यामध्ये मंत्रालय, मंत्रालय हा जो शब्द जरा वेगळ्या पद्धतीने होतो त्यामुळे हे होत नाहीये. पाहू शकता मंत्रियालय सुद्धा होत नाहीये आणि मंत्रालय सुद्धा होत नाहीये. तर पाहू शकता मंत्र आणि आलय हा विग्रह बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. मंत्रालयासाठीचं मंत्र आणि आलय हा शब्द बरोबर होतो. प्रश्न क्रमांक 17वा पाहूयात. खालीलपैकी कोणते उदाहरण हे तृतीय व्यंजन संधीचे नाही? तर यामध्ये पाहू शकता विपत्काल आहे, जगदीश्वर आहे, सदाचार आणि दिगंबर. तर विपत्काल जे आहे हे तृतीय व्यंजन संधीचे नाहीये. बाकी सगळे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरणं आहेत. विपत्काल आहे, जगदीश्वर आहे, सदाचार आहे, तर यामध्ये दिगंबर आहे. तर विपत्काल सोडून बाकी तृतीय व्यंजन संधीचे आहेत उदाहरणं आहेत. म्हणजेच विपत्काल हे उत्तर बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे? भाव दर्शवणारे नाम म्हणजेच भाववाचक नाव. तर पाहू शकता नवल आहे, गुलाम आहे, नम्रता आहे आणि श्रीमंत आहे. तर नम्रता हे जे वाक्य आहे भाव दर्शवत आहे, गुण दर्शवत आहे. म्हणजेच भाववाचक नाम जे आहे पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. नम्रता उत्तर बरोबर आहे. 19वा प्रश्न पाहूयात. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. आता यामध्ये पाहू शकता 17वे वर्ष यामध्ये तुम्ही ओळखू शकता की संख्यावाचक विशेषण आहे. पण संख्यावाचक विशेषणामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आता 17वे वर्षासाठी कोणतं विशेषण येऊ शकतं? तर आवृत्ती दर्शवणारे विशेषण म्हणजेच आवृत्तीवाचक संख्या विशेषण. दुसरं आहे गणना दर्शवणारे गणनावाचक संख्या विशेषण. तिसरं यामध्ये पर्याय आहे क्रमवाचक संख्या विशेषण, क्रम दर्शवणारे. आणि ड आहे पृथकत्व वाचक संख्या विशेषण म्हणजेच त्यामध्ये विश्लेषण दर्शवणारे. तर यामध्ये पाहू शकता क्रमवाचक म्हणजे 17वे वर्ष वापरण्यात आलेलं आहे, म्हणजे क्रम दर्शवण्यात आलेला आहे. याचाच अर्थ क्रमवाचक संख्या विशेषण बरोबर आहे. शेवटचा प्रश्न पाहूयात. 20वा प्रश्न. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे आणि स्वार्थी वाक्य आहे. तर पाहू शकता यामध्ये 2 शब्द आहेत की वापरण्यात आलेला आहे, म्हणजेच 2 शब्द जोडण्यात आलेली आहेत. मिश्र वाक्य आहे. यामध्ये पाहू शकता झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते म्हणजेच मिश्र वाक्य आहे. यामध्ये 2 वेगवेगळी वाक्य जोडण्यात आलेली आहेत आणि यानुसार मिश्र वाक्य तयार झालेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे, मिश्र वाक्य. तर पाहू शकता अशा पद्धतीने मराठी व्याकरणवर आधारित अंगणवाडी मुख्य सेविकासाठीची जी भरती परीक्षा आहे TCS पॅटर्न अंतर्गत अशा पद्धतीचे संभाव्य प्रश्न हेच प्रश्न किंवा याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत मराठी व्याकरणवर आधारित विचारले जाऊ शकतात आणि या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. याचबरोबर आमच्या वेगवेगळ्या अजून ज्या भरती परीक्षेच्या मॉक टेस्ट आहेत या मॉक टेस्ट सोडवण्यासाठी सराव करण्यासाठी आमच्या नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
त्याचबरोबर अधिक महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला, नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.